नमस्कार, मी डॉक्टर केशव नांदुरकर, प्राचार्य के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक. के के वाघ शिक्षण संस्थेची स्थापना 1970 साली झाली आणि या स्थापनेचा मुख्य उद्देश असा होता की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. त्यातही आमचे जे संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ होते, त्यांचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणाची सोय झाली पाहिजे, कारण त्या काळामध्ये मुलींना शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवायचे नाही आणि मग त्यांचं शिक्षण थांबून जायचं. त्यांची सोय व्हावी या दृष्टीनं के के वाघ शिक्षण संस्थेनं पहिल्यांदा एक शाळा काढली, तीसुद्धा ग्रामीण भागामध्ये. आणि त्यानंतर 1983 साली ज्यावेळेला विनाअनुदानित संस्थांना परवानगी मिळाली, त्यावेळेला 83 साली पहिल्यांदा पॉलिटेक्निक संस्था काढली आणि 1984 साली इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. हे काढण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की ग्रामीण भागातल्या मुलांना तांत्रिक शिक्षण मिळावं आणि हे मिळालं तर त्यांना एक चांगलं करिअर मिळू शकेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली समृद्धी येऊ शकेल. याच दृष्टीने या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना ही 84 साली करण्यात आली. कॉलेजची स्थापना 1984 साली झाली आणि त्यावेळेला फक्त 3 ब्रांचेस होत्या, परंतु आज आपण पाहिलं तर या कॉलेजमध्ये 10 ब्रांचेस आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या ही 960चा इंटेक असल्यामुळे जवळपास 4000 झालेली आहे. महत्त्वाचे बदल असे होत गेले की आम्ही बरेचसे कोर्सेस ॲड करत गेलो आणि त्याच्यामध्ये सगळ्याच विभाग आता आपल्याकडे आहेत. मग मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, प्रोडक्शन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर आहे, आय टी आहे. हे सगळे विभाग आपण ॲड करत गेलो आणि आता आपल्याकडे 10 विभाग झालेले आहेत. आता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षी आम्ही 2 नवीन विभाग सुरू केले. एक होता रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आणि दुसरा होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सेस. आणि यावर्षी आता येणाऱ्या वर्षासाठी आम्ही एक नवीन कोर्स घेतो आहे आणि त्याचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन. हे जसे कोर्सेस ॲड झाले तसंच संस्थेचं मानांकनसुद्धा वाढत गेलं. 3 वेळेला या संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन म्हणजे NBA कडनं ॲक्रेडिटेशन मिळालं आणि अशा प्रकारे 3 वेळा ॲक्रेडिट झालेले महाराष्ट्रातले खूप कमी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. याशिवाय या कॉलेजला नॅककडून A ग्रेडसुद्धा प्राप्त झाली. असं A ग्रेड मिळवणारे सुद्धा खूप कमी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिक हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि ते रेल्वे आणि रस्त्यांनी सगळ्या महत्त्वाच्या शहरांशी जोडलेलं आहे आणि आज नाशिकमध्ये विमानतळसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याही भारतातल्या येणाऱ्या भागातून येण्यासाठी नाशिक हे सोयीचं ठिकाण आहे. आणि आम्ही पाहतो आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे आता 84 सालापासून आत्तापर्यंत देशाच्या वेगवेगळ्या भागातनं या कॉलेजसाठी विद्यार्थी येत गेले. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमधनं तर मुलं येतातच, परंतु आपला जो ऑल इंडिया कोटा असतो त्याच्यामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी इथे येत असतात. आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया काउन्सिलकडनं जे लोक येतात त्यामध्ये आपला जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे मणिपूर, मेघालय, आसाम त्या ठिकाणून येणाऱ्या मुलांसाठी विशिष्ट जागा असतात आणि त्यालासुद्धा अनेक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. गेल्या काही वर्षांपासून प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरच्या मुलांनासुद्धा प्रवेश देण्यात येतो आणि तिथनंसुद्धा अनेक विद्यार्थी या कॉलेजमध्ये येत असतात. त्यामुळे नाशिक हे प्रवेश घेण्याच्या दृष्टीने तर चांगलंच आहे. इथलं वातावरणही चांगलं आहे आणि इथल्या सोयीसुविधाही चांगल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये प्रवेश घ्यायला काहीच हरकत नाही. आमच्या कॉलेजचे तसे सगळेच विभाग खूप चांगले सुसज्ज आहेत, परंतु 2 विभागांचा मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. एक आहे इलेक्ट्रिकल आणि दुसरा आहे सिव्हिल. याचं कारण असं की या 2 विभागांमार्फत सगळ्या औद्योगिक संस्थांना टेस्टिंग आणि कन्सल्टन्सीची सुविधा पुरवली जाते. आज आपल्याकडे गव्हर्नमेंटच्यासुद्धा अनेक विभागांकडनं टेस्टिंगची कामं येत असतात आणि आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी बऱ्याच ठिकाणी कन्सल्टन्सीसुद्धा दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर केमिकल इंजिनिअरिंगमधल्या आमच्या लॅबोरेटरीज खूप चांगल्या सुसज्ज अशा आहेत आणि खूप कमी ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग आहे त्याचीसुद्धा सुविधा आपल्या महाविद्यालयात आहे. आणि बाकीचे जे नवीन विभाग आम्ही सुरू केले त्यासाठी आता रोबोटिक्सची सुद्धा एक सुसज्ज लॅब आपण केलेली आहे. ती मला वाटतं खूप कमी कॉलेजेसकडे अशा प्रकारची लॅब असू शकते. त्यामुळे सगळ्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही एक महत्त्वाचं पाऊल जे उचललं होतं ते म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरू करणं. आणि या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमुळे आपल्या 5 विभागांमध्ये आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट लॅबोरेटरीज निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा लाभ हा अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना होत असतो. 5 विभागांमध्ये PhDचं संशोधनसुद्धा चालतं. त्यामुळे संशोधनामुळे निर्माण होणारे जे काही लॅबोरेटरीज आहेत किंवा इक्विपमेंट आहेत त्याचासुद्धा लाभ मुलांना होत असतो. तर अशा प्रकारच्या चांगल्या सुविधा या जवळपास सगळ्याच विभागामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी आम्ही खूप उपक्रम राबवतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका असते ती त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्या दृष्टीने आपण अनेक स्पर्धा आयोजित करतो. त्यामध्ये सगळ्याच प्रकारचे विद्यार्थी भाग घेत असतात. कॉलेजनी क्रीडा सुविधा खूप चांगल्या प्रकारे निर्माण केलेल्या आहेत.
त्यामध्ये इंडोर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मुलांना मिळते. या व्यतिरिक्त कॉलेजच्या सगळ्याच विभागांमध्ये प्रोफेशनल बॉडीजचे चॅप्टर आहेत, ज्याला आपण प्रोफेशनल स्टुडंट चॅप्टर असं म्हणतो. आणि त्या चॅप्टरद्वारे वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्याच्यामध्ये जवळपास राज्यातले आणि देशभरातले अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. आमचा एक वैशिष्ट्यपूर्ण जे उपक्रम आहे त्याला आम्ही कर्मवीर एक्सपो असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण एक वर्किंग मॉडेल कॉम्पिटिशन घेतो आणि या कॉम्पिटिशनमध्ये देशभरातनं सगळे विद्यार्थी त्यांचे वर्किंग मॉडेल घेऊन येत असतात आणि त्यांना ते इथे डिस्प्ले करावे लागतात. आणि आज तर परिस्थिती अशी आहे की अनेक राज्यामधले विद्यार्थी या स्पर्धेची वाट पाहत असतात की केव्हा ही स्पर्धा जाहीर होणार आहे आणि केव्हा आम्ही या ठिकाणी येऊ शकतो. आणि मग ते इथे आल्यानंतर त्यांचे मॉडेल डिस्प्ले करतात आणि त्यांना त्याचे बक्षीसंसुद्धा दिले जातात. या स्पर्धेमधलं पहिलं बक्षीस हे 1,00,000 रुपयाचं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धेचं अट्रॅक्शन असतं आणि अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवून मुलांना आम्ही त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी संधी देत असतो. प्लेसमेंट हे तर आमच्या कॉलेजचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि गेली अनेक वर्ष अतिशय चांगली प्लेसमेंट आम्ही मुलांना उपलब्ध करून देत आलेलो आहोत. आता सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी कोविडमुळे आपले कॉलेज बंद होते, ऑनलाईन पद्धतीनं कॉलेज चालू होतं. तसंच ऑनलाईन पद्धतीनं कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि जवळपास 100 कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन 500च्या वर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिलेली आहे. म्हणजे ही कोविड काळामधली परिस्थिती आहे. बाकीच्या वेळेला तर खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना संधी मिळत असते. आणि ही का मिळते तर आम्ही पहिल्या वर्षापासून त्यासाठी प्रयत्न करत असतो. हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि अगदी पहिल्या वर्षापासून आपण मुलांना प्लेसमेंटची ओळख करून देतो, येणाऱ्या कंपन्यांची ओळख करून देतो, त्यासाठी काय तयारी करावी लागेल याची ओळख करून देतो आणि ती तयारी आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडनं करून घेतो. त्यासाठी आमच्याकडे सेकंड इयरच्या मुलांसाठी, थर्ड इयरच्या मुलांसाठी आणि फायनल इयरच्या मुलांसाठी असे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमाद्वारे त्यांना आम्ही या प्लेसमेंटसाठी तयार करत असतो. त्यामुळे त्यांना प्लेसमेंटमध्ये यश मिळणं खूप सोपं होतं आणि चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांना प्लेसमेंट मिळतं. गेल्या वर्षीच्या प्लेसमेंटचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त पॅकेज हे 14 लाखाचं होतं आणि ऑन अन ॲव्हरेज 4 लाखाचं पॅकेज प्रत्येक मुलाला मिळालेलं आहे. आमच्या कॉलेजमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असे दोन्ही कोर्सेस चालवले जातात. तर अंडर ग्रॅज्युएटची जी संख्या आहे आता, म्हणजे जे फर्स्ट इयर BE प्रवेश घेऊ शकतात, ती 960 झालेली आहे आणि त्याचे 10 विभाग आहेत. पोस्ट ग्रॅज्युएटचे जे प्रोग्राम आहेत ते ME प्रोग्राम आमच्याकडे 3 विभागामध्ये आहे, म्हणजे ME इलेक्ट्रिकल, ME इलेक्ट्रॉनिक्स आणि ME सिव्हिल या 3 ठिकाणी ME प्रवेश आहेत. त्याची प्रवेश क्षमता 18 असते प्रत्येकासाठी. या व्यतिरिक्त आपल्याकडे MCAचा कोर्स आहे, त्याची प्रवेश क्षमता 60 आहे आणि MBAचा जो कोर्स आहे त्याची प्रवेश क्षमता 60 आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे एक डायरेक्ट सेकंड इयरला लॅटरल एंट्रीच्या प्रवेशाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे फर्स्ट इयरच्या ज्या जागा रिक्त राहतात त्या जागा प्लस 10% जागा ज्या इंटेकच्या असतात त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे डिप्लोमा पूर्ण करतात त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला मिळत असतात. तर अशा प्रकारच्या सुद्धा एक 100 जागा आपल्याकडे डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांसाठी उपलब्ध असतात. तर तीसुद्धा संधी मुलांनी घ्यायला पाहिजे. इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या तुलनेत KK गुणवत्ता खूपच चांगली आहे आणि याचं कारण असं आहे की एक तर हे सगळ्यात जुनं कॉलेज आहे. आत्तापर्यंत खूप चांगल्या फॅसिलिटीज या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत आणि KK वैशिष्ट्य म्हणजे इथला स्टाफ आहे. गेली अनेक वर्ष अध्यापन करणारे स्टाफ मेंबर्स इथे आहेत. साधारण 45 PhD धारक स्टाफ मेंबर्स या कॉलेजमध्ये आहेत आणि मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॉलेजचं ठरू शकतं. आणि ही जी टीचिंग लर्निंग प्रोसेस आपण म्हणतो तिची क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि तेच आम्हाला 3 वेळेला ॲक्रेडिटेशन मिळाल्यामुळे दिसून आलेलं आहे. त्यामुळे इथले शिक्षक वर्ग, इथली शिकवण्याची पद्धत, इथल्या सगळ्या लॅबोरेटरीज आणि सुविधा या निश्चितच बाकीच्या कॉलेजेसपेक्षा वेगळ्या आहेत, चांगल्या आहेत आणि त्यामुळे आत्तापर्यंत सुमारे जे 15,000 विद्यार्थी या ठिकाणून पास झाले ते आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. अनेक प्रकारची चर्चासत्र किंवा सेमिनार्स किंवा वेबिनार्स हे आमच्या कॉलेजतर्फे आयोजित केली जातात. त्यामध्ये आम्ही महत्त्वाचं एक पथ्य असं पाळतो की ते नव्या विषयांबद्दल असलं पाहिजे आणि कुठलंही चर्चासत्र तयार करताना त्याचा पूर्णपणे प्लॅनिंग करून आम्ही त्याचे प्रस्ताव काही वेळेला विद्यापीठाकडे, काही वेळेला AICTEकडे पाठवतो, जेणेकरून त्याला फंडिंग मिळू शकतं. तर असे फंडिंग मिळालेले प्रोग्राम आणि ज्याला फंडिंग मिळू शकलं नाही ते महाविद्यालयातर्फे केले जातात. असे सगळेच कार्यक्रम आम्ही करत असतो आणि हे करत असताना सगळ्यांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर नाशिकमधलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळ्या कॉलेजेसचे मुलं आणि स्टाफ यांना त्याचा फायदा व्हावा याचासुद्धा आम्ही प्रयत्न करतो. आता याच्यात वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र असतात. काही हे नवीन विषयांवरती असतात की येणाऱ्या टेक्नॉलॉजीवरती असतात. काही हे आत्ताच्याच टेक्नॉलॉजीमधले जे काही ॲडव्हान्समेंट आहेत त्याच्यासाठी असतात
आणि विद्यापीठातर्फे सुद्धा काही चर्चासत्र इथे घेतली जातात, ज्याच्यामध्ये ज्यावेळेला सिलेबस बदलतो त्यावेळेला त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं याबद्दल बाकीच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी के वाघतर्फे नेहमीच चर्चासत्र घेतली जातात. के वाघ शिक्षण संस्था मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता 50 वर्ष पूर्ण करून पुढे गेलेली आहे. आणि आता संस्थेच्या जर आपण वेगवेगळ्या शाखा पाहिल्या तर त्यामध्ये इंजिनिअरिंग अर्थात के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्रात नावाजलेलं आहेच. पण या व्यतिरिक्त एक पॉलिटेक्निक आहे, एक फार्मसी कॉलेज आहे. त्या फार्मसीमध्ये बी फार्म आणि डी फार्मची सोय आहे. आणि विशेष म्हणजे संस्थेतर्फे ॲग्रिकल्चर कॉलेज चालवले जातात. त्यामध्ये आपल्याकडे 6 ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत. मग त्यामध्ये BSc ॲग्री आहे, BTech ॲग्री आहे, हॉर्टिकल्चर आहे, फूड प्रोसेसिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. असे सगळ्या विषयामध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या व्यतिरिक्त संस्थेतर्फे आर्ट्स सायन्स कॉमर्सचे कॉलेज चालवले जातात. अशी 4 कॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यामध्ये BA, BSc, BCom हे तर कोर्सेस आहेतच, पण BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी अशा प्रकारचे नवीन कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. तर हे सुद्धा कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. ह्या व्यतिरिक्त संस्थेतर्फे मुलांना कलात्मकदृष्ट्या वाढ व्हावी या दृष्टीने फाईन आर्ट्स कॉलेज आणि परफॉर्मिंग आर्ट्स कॉलेजसुद्धा चालवलं जातं, जिथे आपल्याला डान्स, ड्रामा, म्युझिक किंवा पेंटिंग आणि स्कल्पचर अशा प्रकारचे कोर्सेससुद्धा शिकता येतात. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा शिकण्याची सोय संस्थेने केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे नर्सिंग आणि BEd कॉलेज आहे. म्हणजे ज्या मुलींना नर्सिंगमध्ये जायचं आहे ते त्यामध्ये करिअर करू शकतात, किंवा BEd करून ज्यांना शिक्षकी पेशामध्ये जायचे ते सुद्धा करिअर करू शकतात. तर अशी साधारण 30 ते 32 कॉलेजेस आणि शाळा संस्थेतर्फे चालवले जातात. त्यामध्ये 15-16 ज्या शाळा आहेत त्यामध्ये CBSE शाळा आहे, इंग्लिश मिडियम शाळा आहे, मराठी मिडियमच्या शाळा आहेत. आणि या सगळ्या शाळांमध्ये KG पासून 10वीपर्यंत 12वीपर्यंत शिक्षण मुलांना घेता येतं. 12वी नंतर मी आधी सांगितली ती सगळे महाविद्यालय त्यामध्ये प्रवेश घेता येतो. मग आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठल्याही शाखेमधनं असा आपल्याला इथे प्रवेशाची संधी मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचं आहे अशासाठी आमची ॲडमिशन प्रोसेस आता सध्या चालू आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी कॅपद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये 80% जागा या कॅपद्वारे भरल्या जातात आणि 20% जागा या व्यवस्थापन कोट्यामधनं भरल्या जातात. त्यामुळे या दोन्ही प्रवेशांसाठी आता प्रवेश प्रक्रिया सुरू होती आहे. ज्यांना कोणाला या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी जरूर आमच्या महाविद्यालयाशी संपर्क करावा आणि आमचे इथले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ते त्यांना अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल पूर्णपणे माहिती देतील आणि चांगल्या प्रकारे गायडन्स करतील. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण जरूर के वाघ शिक्षण संस्थेला भेट द्यावी. धन्यवाद.